दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी भागाची पाहणी केली। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आडूळ गावातील पाण्याअभावी सुकून चाललेल्या मोसंबी बागेची पटोलेंनी पाहणी केली। तसंच शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी पटोले यांनी सरकारवर टीकाही केली। तुम्हाला सांगितलं की सरकारच हे निष्क्रिय नाही म्हणायचं। ह्या सरकारला जनतेचं घेणेदेणं नाही आहे। निवडणुका आल्या की लोकांच्या दारात मतदान आणि मग पैशाने आम्ही लोकांना विकत घेऊ, अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा तयार करायचा, आपल्या बगलबच्च्यांना आपल्या गुत्तेदारांना मोठं करायचं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या व्यवस्था निर्माण करायच्या आणि या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जे पाप करत असतील, गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप करत असतील तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि सरकारने अजून वेळ गेला नाही, दुरुस्त व्हावा। आणि मी हा संत्र पीक आहे, रेशीम उद्योगवाले आहेत, मोसंबी पिकवणारा शेतकरी आहे, पीक विमा नाही भेटला, या लोकांचा ना पीक विम्याचा प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नाकडे गंभीर लक्ष घालावं एवढीच आमची भूमिका। दरम्यान ज्या शेतात नाना पटोले यांनी पाहणी केली त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळतो। मी जिथे उभा आहे आपण बघू शकतो, हा मोसंबीचा बाग आहे आणि या बागेत जे आहे तर अक्षरशः पाणी नसल्याने आता हे बाग जे आहे तर सुकायला लागले आहे। आपण जर बघितले तर हे फळ बघितले आपण, ही जी मोसंबी आहे तिची वाढ आता खुंटलेली आहे। अशा प्रकारे हे जे आहे तर मोसंबीची अवस्था झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे झाडांना आता पाणीच नाही आणि या बागाचा जो मालक आहे त्यांच्याकडे आता पाणी शिल्लक नाही आहे आणि त्यामुळे ही बाग आता जळायला लागली। काही वेळापूर्वी याच बागेत नाना पटोले यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांशी चर्चा केली। काय परिस्थिती आहे सध्या? फार परिस्थिती बेकार आहे सर। पाणी विकत टाकू परेशान आहे आम्ही आणि पाणी विकत जरी घेतलं असतं, पैसा तर नाहीच पण पाणी सुद्धा मिळत नाही, त्याच्यामुळं भयंकर परिस्थिती झालेली। आज आपण किती पैसा टाकलं तरी आता वाचणार नाही, कारण पाणीच मिळत नाही आणि झाडं गेले। आता हे याला जवळजवळ 15 वर्ष लहान लेकरासारखं यांना पोषण केलं आणि आज याची अशी परिस्थिती आहे। आता डोळ्यात अश्रू येतं, शेतीत जर आलो ना आम्ही तर डोळ्यात अश्रू येतं, एवढी परिस्थिती आमची बेकार। काय परिस्थिती सगळे झाडं चुकले सर, काय करणार? पहिल्यापासून पाणी नाही, बरसात बी नाही, कमी झालेली आहे, पुरे झाडं असे उद्ध्वस्त झालेले आहे। सध्या म्हणजे परिस्थिती अशी, गावामध्ये प्यायला पाणी नाही, एकदम हाल बेकार आहे। नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे। झाडांना पिण्यासाठी या गावात पाणी नाही आणि मग झाडांना कसं पाणी द्यायची अशी परिस्थिती आहे। जर तुम्हाला परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे मोसंबीचं झाड आहे, हे झाड आता वाचणं शक्य नाही आहे। त्याचं कारण म्हणजे या झाडाला आता पाणी देण्यासाठी शेतात पाणीच उरलं नाही आणि ह्या पद्धतीने मोसंबीचे जे आहे तर फळं आता झालेले आहे। त्यामुळे ही सगळी भयंकर परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळते। अशात अनेक मंत्री विदेश दौरे करतायत असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि स्वतः काँग्रेसचे अनेक नेते आता दुष्काळी भागात पाहणी करतात। त्यामुळे आता सरकार कधी जागं होणार आणि या सगळ्या भागाची पाहणी होणार का आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।